नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. आजचा विषय म्हणजे जितेंद्र आव्हाड. म्हणजे पवारसाहेबांनी कशी लोकं निवडून आणलेली आहेत किंवा कशा लोकांना वरती आणलेलं आहे. म्हणजे आज परवा अजित पवारांनी एक भाषण केलं बारामतीमध्ये आणि एक भावनिक भाषण केलं त्यांनी, की वरिष्ठांनी आराम करायला पाहिजे किंवा वरिष्ठांनी काळजी घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे. तत्सम त्यांनी हे केलं. आता वरिष्ठ म्हणजे कोण? तर माननीय शरद पवार, जे अजितदादांचे सख्खे काका आहेत, सख्खे चुलते आहेत. अजितदादा शरद पवारांच्या बायकोला खूप मानतात असंही मी ऐकून आहे, या प्रतिभाताई पवारांना. आणि प्रतिभाताई पवारांबद्दल बोलायचं म्हटलं तर खरोखर त्या बाईंचं एक सगळ्यात महत्त्वाचं एक हे आहे, की त्या कुठेही राजकारणात दिसत नाहीत. त्या कुठेही पवारसाहेबांबरोबर मागे मागे कुठेही नसतात. फार सिलेक्टेड ठिकाणी आणि फार मोजक्या ठिकाणीच प्रतिभा पवार असतात. कुठेही त्यांचं राजकीय स्टेटमेंट नसतं, कुठलंही काही नसतं. ए व्हेरी गुड लेडी आणि एक जंटल चांगली बाई आहे, चांगल्या बाई आहेत त्या. जे माझा त्यांना खरोखर एक त्यांच्याकडे बघून काही इतर बायकांनी राजकीय काय म्हणतात त्याला, राजकारणातल्या ज्यांचे नवरे राजकारणात आहेत त्यांच्या बायकांनी त्यांच्याकडनं काही शिकावं असं व्यक्तिमत्व आहे प्रतिभाताई पवार. अजित पवारांचं हे भाषण झाल्यावर जितेंद्र आव्हाड आले बाहेर. म्हणजे मला एक कळत नाही, पवारसाहेब हुशार आहेत. पवारसाहेबांना एवढं कळत नाही का, की जितेंद्र आव्हाड जे बोलतात त्याच्यामुळे नुकसान सगळ्यात जास्ती पवारसाहेबांचं होतं आहे. हेच पवारसाहेबांना कळत नसेल तर आय एम सॉरी. म्हणजे खरंच मला वाईट वाटतं. अजित पवारांनी कुठेही संपूर्ण भाषणात काय म्हणतात त्याला, पवारसाहेबांचं काही वाईट चिंतलं नव्हतं त्यांनी. हां, आता राजकीय मतभेद आहेत त्यांचे, तो भाग सोडून द्या तुम्ही. पवारसाहेबांची राजकीय मतभेद सुप्रिया सुळे सोडल्या तर कोणाचेच, सगळ्यांचेच राजकीय मतभेद आहेत. असा माणूस नाही पवारसाहेबांचा की जो त्यांच्या राजकीय मताशी सहमत आहे. म्हणजे अगदी जयंत पाटील वगैरे जरी तुम्ही धरले जातात ते त्यांच्याबरोबर आहेत. काय या सगळ्या कुठल्याही वैचारिक माणसाचं पवारसाहेबांशी राजकीय मतभेद असणार, वैयक्तिक नसणार, पण राजकीय 100% मतभेद आहेत. तर जितेंद्र आव्हाडांनी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली. ह्यांचं काय म्हणतात त्याला, दादांचं हे झाल्यावर, की आणि त्याच्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली, की कधी म्हातारा मरतोय. अरे नाही, असं ते अजितदादा असं कुठेही काही म्हणले नाहीत किंवा त्यांच्या म्हणण्याचा तो अर्थसुद्धा नाही. तुम्ही धचा मा नाही केलेला आहेत, तुम्ही माच केला आहेत. तो माच आहे आणि तो तुमचा आहे, त्यांचा नाही. आलं का लक्षात? कारण अजित पवारांना माहिती आहे उद्या चुकून शरद पवारांचं काही झालं तर सहानुभूतीच्या लाटेमध्ये अजितदादा वाहून जातील. त्यामुळे अजितदादा एक पहिलं त्यांचं भाषण सोडलं राष्ट्रवादी मधनं बाहेर पडल्यानंतर. म्हणजे राष्ट्रवादीतनं ही जे काही झालं त्याच्यानंतरचं जे भाषण झालं त्याच्यानंतर अजितदादांनी अगदी काटेकोरपणे त्यांनी त्यांच्या वाणीला लगाम घालून त्यांनी जी काही स्टेटमेंट्स केली आहेत ती केली आहेत त्यांनी. पण जितेंद्र आव्हाडांचं तुम्ही एक बघितलं तर जितेंद्र आव्हाडांनी जी काही स्टेटमेंट्स केलेली आहेत ही इतकी घातक स्टेटमेंट्स आहेत, प्रचंड घातक स्टेटमेंट्स आहेत. आणि ती घातक स्टेटमेंट कोणाला आहेत? ही शरद पवारांना वैयक्तिक ही आणि शरद पवारांचा जो काही आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जो काही पक्ष होणार आहे त्याला आहेत. म्हणजे जितेंद्र आव्हाड जे निवडून येतात ना, ते हिंदुत्वाच्या मतांवर निवडून येतात. आज मी फार जबाबदारीने हे स्टेटमेंट करतोय बघा, लक्षात घ्या तुम्ही. ते मुसलमानांच्या मतांवर निवडून येतात असं त्यांचा जो भ्रम आहे. म्हणजे मुसलमानांची मतं त्यांना मेजॉरिटीने मिळतात, याच्यात वाद नाही आहे. पण त्यांच्या विरुद्ध जो कुठला हे दिला जातो, काय म्हणतात त्याला, उमेदवार दिला जातो, तो अत्यंत कच्चा उमेदवार दिला जातो. आणि त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर हिंदुत्व संघटना आहेत तिथे काम करणाऱ्या, मला अगदी जवळनं माहिती आहे, की ज्या मतं देतात जितेंद्र आव्हाडला, की किती झालं तरी हा माणूस हिंदू, याला आपल्याला निवडून आणायला पाहिजे. नाहीतर जितेंद्र आव्हाड पडले तर तिथे दुसरा हिंदू निवडून येऊ शकत नाही, तिथे दुसरा मुसलमानच निवडून येऊ शकतो. आणि मुंबऱ्यामधला मुसलमानी विचारातला आमदार समजा एखादा निवडून आला तर आत्ता आहे त्याच्यापेक्षा किती वाईट परिस्थिती मुंबऱ्यात होऊ शकते. पण हे जितेंद्र आव्हाड, हे मी परवा बघितलं
हे कंटिन्युअसली दादा असं बोलले, त्याचा अर्थ ते शरद पवार कधी मरणार? शरद पवार कधी मरणार? कधी काय म्हणतात त्याला, प्रतिभा काकींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं जाणार? अरे ते दादा असं काही बोलले नाही. तुम्ही हे बोलायचं कारण काय? तुम्ही म्हणा ना, की अजितदादांनी असं स्टेटमेंट करणं हे चुकीचं आहे. याचे अर्थ खूप वेगळे होतात. याचा अर्थ काय होतो हे 100 वेळा तुम्ही शरद पवार कधी मरणार, शरद पवार कधी मरणार, शरद पवार. तुम्ही पवारांचं मरण चिंतायत का? तुमचा जो राजकीय बॅकड्रॉप म्हटलं तर उद्या याचा काही झालं होणार नाही पवारसाहेबांना, कारण पवारसाहेबांना दीर्घ आयुष्य आहे. आज मला पवारसाहेबांचं कौतुक आहे, की पवारसाहेब आज गेली 20 वर्ष 2004 सालापासून मी बघतोय त्यांचं ते ऑपरेशन झाल्यापासून ते आजही 2024मध्ये गेली 20 वर्ष पवारसाहेब अगदी टिकून आहेत. उन्हाळा, पावसाळा, भिजणं, बांधावर जाणं, तर राजकारण सोडून द्या तुम्ही. पण ती वैयक्तिक जिद्द आहे ना, ही प्रत्येक माणसाने लक्षात ठेवली पाहिजे. आणि पवारसाहेब बोलताना खूप सांभाळून बोलतात. हल्ली कधीतरी त्यांची जीभ घसरते, पण नाहीतर नॉर्मली पवारसाहेब खूप कमी बोलतात, म्हणजे सांभाळून बोलतात. आणि हेच जितेंद्र आव्हाड, अजितदादा यांचं मरण चिंता आहेत. कधी म्हातारा मरतोय? अरे कशाला तुम्ही म्हातारा हा शब्द का वापरतात त्या पवारसाहेबांसाठी? म्हातारा हा शब्द का? आदराने बोला ना त्या पवारसाहेबांबद्दल. अजितदादा तर कुठे म्हातारा म्हणले नाहीत त्यांना भाषणामध्ये. तुम्ही का म्हणतात की कधी म्हातारा मरतोय? कधी अजितदादा असं कधी म्हणले नाहीत की त्या काय म्हणतात त्याला, प्रतिभा काकींच्या कपाळाचं, प्रतिभा काकींचं तर नाव घेतलं नाही त्याच्यामध्ये, तरी प्रतिभा काकींच्या कपाळाचं कुंकू कधी पुसलं जाते? कशाला? शरद पवार हे वैयक्तिकदृष्ट्या अजातशत्रू आहेत. कोणीही त्यांचा राजकीय शत्रू त्यांना सगळे आहेत, पण वैयक्तिक शत्रू नसल्यामुळे कोणीही पवारसाहेबांचं मरण चिंतत नाहीत. पवारसाहेबांना दीर्घ आयुष्यच चिंतात. आणि तुम्ही कधी अजितदादा असं म्हणले, अजितदादा असं म्हणता तुम्ही तुमच्या मनातलं कशाला बोलतात? अजितदादांनी हे म्हणणं योग्य नाही. अजितदादा म्हणण्याचा अर्थ वेगळा होऊ शकतो. मरण म्हणू नकात ना. का त्या शरद पवारांचं मरण चिंतायत? पवारसाहेब, जितेंद्र आव्हाड खूप मोठा धोका आहे तुम्हाला. आणि जितेंद्र आव्हाडांनी काय म्हणतात त्याला, ते गुंडगिरीवर वगैरे तर बोलूच नाही. त्या करमुसीला कोणी उचलून आणून मारला होता हो? तुम्ही काय गांधी होतात का? हां, तुम्ही नथुराम गोडसेला नावं ठेवतात, किंवा संघाला नावं ठेवतात, किंवा भाजपला नावं ठेवतात. हे गांधीचे हत्यारे वगैरे तुम्ही जे काही म्हणतात, चलो ठीक आहे, तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे. पण तुम्ही गांधीवादी आहात का? गांधी पंचा नेसून लंडनला गेले होते, त्यावेळेस तिकडच्या राणीने त्यांच्या अंगावर शाल घातली होती. तुम्ही गांधी हे त्यागाची मूर्ती होती. तुम्ही त्याग काय केलात जितेंद्र आव्हाड? कधी मला अर्ध्या दिवसाचं उपोषण केलेलं मला कुठे दिसलं नाही त्यांनी. त्यांच्या आणि गांधीमधलं एकच साम्य आहे की दोघेही मुसलमानांचे लांगुलचारी, दुसरं तिसरं काही नाही. बाकी गांधींनी कधी कोणाला मुस्काडात मारले नाही. जितेंद्र आव्हाडांच्याबद्दल असं बोलता येतं का? जितेंद्र आव्हाड अत्यंत जातीयवादी बोलणार ते. जितेंद्र आव्हाडचं कृत्य काय आहे? जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये मी सुप्रिया सुळेंबद्दल बोललो होतो, तसं राष्ट्रवादी निवडून येण्यासाठी किंवा राष्ट्रवादी वाढण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचं इनपुट काय? जितेंद्र आव्हाड एवढे शिकलेले आहेत, सगळं काही आहे, तर मग त्यांना शरद पवारांनी मागेच का नाही मंत्री केलं? मंत्री आत्ता केलं त्यांना. माझ्या 2009च्या निवडणुकीनंतर ते पहिल्यांदा मंत्री झाले बहुतेक, आणि त्याच्यानंतर आत्ता याच्यामध्ये. आणि जितेंद्र आव्हाड ही इज फुल ऑफ नेगेटिव्हिटी, फुल ऑफ नेगेटिव्हिटी. त्यांचं एक स्टेटमेंट होतं अजित पवार जेव्हा भाजपला जॉईन झाले तेव्हा, भाजपशी हातमिळवणी केली तेव्हा, की मी आणि जयंत पाटील पक्ष सोडून जातो. अहो, तुम्ही आधीच सोडून जायला पाहिजे. तुम्ही आधी आनंद दिघेंकडे होतात. आनंद दिघेंकडनं तुम्ही का बाहेर पडलात? याच्याबद्दल काही बोलायचं काही कारण आहे का? ठाण्यात सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड, तुम्ही शरद पवारांचं मरण चिंतू नकात. शरद पवारांना दीर्घ आयुष्य आहे.
आज एवढंच. धन्यवाद.